नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता मी जो व्हिडिओ करतो आहे तो EMI मार्केटमध्ये टाकायचा का घरामध्ये टाकायचा ह्याच्याबद्दल करतो आहे, राईट. तर EMI म्हणजे काय, तर आपला जो मंथली हप्ता जातो घराचा त्याच्याबद्दल. बरेचसे लोक घर लगेच घ्यायला उत्सुक असतात ॲट द एज ऑफ 35, 33 वगैरे वगैरे. पण वर्सेस दॅट इफ यू टेक हाऊस ॲट द एज ऑफ 45 इट विल बी विल बी मच बेटर ऑफ. का तर डेफिनेटली मार्केटच्या इंडेक्समध्ये तुम्हाला 15% रिटर्न मिळतो आणि EMIमध्ये तुम्हाला घर मिळतं की ज्याचं ॲप्रिसिएशन टिपिकली 11% झालेलं आहे गेले 40 वर्षामध्ये. आणि बघा, कोणाला विचार 11% वर्सेस मार्केटचं साधारण 14 ते 15% झालं आहे. हा डिफरन्सच तुम्हाला 3% फॉर 3.5% फॉर लेट्स से तुम्ही 15 वर्षात लोन घेतलं तर 15 वर्षात किती डिफरन्स पडेल. या इट विल बी टू मच. टिपिकली तुम्ही गुगलवर बघाल तर 50 लाख जर तुम्ही लोन घेतलं घरासाठी त्याचा हप्ता तुम्हाला 74,000 रुपये पर महिना पडतो. ओके, गुणिले 12 महिन्याचं केलं तर 12 12 84 8 लॅक्स तुम्ही दर वर्षी भरताय हप्ता म्हणून. ओके, त्याच्याऐवजी हा जो EMI 74,000 तुम्ही पर मंथ मार्केटमध्ये टाकला इंडेक्समध्ये. ओके, थोडं वेट करायचं, असं नाही की इंडेक्स पीकवर आहे तेव्हा तुम्ही टाकला आहे. वेट करायचं आणि टाकायचा आणि तुम्हाला 15 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये जो लोनचा तुमचा पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 14 ते 15% रिटर्न नक्की मिळेल. ही हिस्ट्री आहे, कारण का इंडिया इज ग्रोईंग कंट्री म्हणून इथे मिळेल. ओके, जर्मनी किंवा जपानमध्ये मिळणार नाही. ओके, म्हणून इथे घर तुम्ही 45 वर्ष घेतलं तर तुम्ही बेटर ऑफ राहाल, फायनान्शियली सॅव्ही राहाल. आणि तुम्ही रेंटमध्ये त्याच्याऐवजी राहाल तर तुम्हाला शिफ्टिंगचा पण भाव मिळेल. ओके, की बाबा आता 3 वर्ष आपण जॉब बदलतोय तर दुसरीकडे जा, अजून तिसरीकडे जा, मुलांच्या शाळा इकडे तिकडे झाल्या, तुम्ही बदलू शकता घर. एकदा घर तुम्ही अँकर केलं की तुम्हाला त्या घरापासूनच किती लांब जरी तुमची नोकरी असेल नवीन तरी तुम्हाला जावं लागतं. ओके, यू कॅनॉट चेंज द हाऊस. ओके, टिपिकली. आणि हा आता एक साईड तुमचा काय म्हणायचा बेनिफिट झाला, पण त्याच्या बेस्ट बेनिफिट इज तुम्हाला जर EMI तुम्ही मार्केटमध्ये टाकलं तुम्हाला एक्स्ट्रा 3 कोटी मिळू शकतील. 74,000 रुपये पर मंथ तुम्ही जर मार्केटमध्ये टाकलं तर. ओके, आणि हे 15% तुम्ही एक्सेलमध्ये करा. आय एम नॉट टेलिंग यू एनिथिंग रॉकेट सायन्स. भारतामध्ये आहे म्हणून पॉसिबल आहे. ओके, 10 वर्षाच्या लोनसाठी. आणि गुगलमध्ये हे तुम्हाला कळेल की 10 वर्षाचं लोन 50 लाख तर 74,000 रुपये पर मंथ हप्ता आहे, किंवा 15 वर्षाचं घेतलं तर 88,000 रुपीज पर मंथ असा हप्ता आहे, राईट. तर बघा तुम्हाला पटतंय का. लोन इज गिवन बाय HDFC Bank or ICICI Bank to you, and they are putting the money in the market and getting that difference versus you can get it yourself. थोडासा डोक्याला तुम्हाला ताप असू शकेल, आपलं घर झालं नाही, पण ते तुम्ही पॉझिटिव्हली बघा की आपलं घर झालं नाही, कारण आपल्याला एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत ॲट द एंड ऑफ 10 वर्ष 15 वर्ष. टिपिकली 2 ते 3 कोटी रुपये एक्स्ट्रा असू शकतात EMIमधनं मार्केट, राईट. बघा तुम्हाला पटतंय का. मी सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला पटेल तेव्हाच खरं. आणि शहाण्या माणसांना पटेल, जे घर करत बसलेत त्यांना घर लागेल. तर बघा, तुम्हाला रेंटेडमध्ये राहा, तुम्ही सुखी राहाल, उत्तम घरं मिळतात. रेंटचं सुद्धा एवढं काय वाढत नाही, ते पण 10%नीच वाढतं आहे, राईट. बघा तुम्हाला पटतंय का. थँक्यू सो मच.